गणेश कारभारी, तुमचंही स्वागत आहे. आनंदचा पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारे चेंडू थोडा बॅकफुट जाऊन थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने कळला. एकेरी धावेनं धावसंख्या 1 होते. दोन्ही संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. मंगेश आता स्ट्रायकर एंडला, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज हरी. आनंदचा चेंडू, सुरेख चेंडू, अत्यंत सुंदर कामगिरी आनंद केले. सध्या आपण बघितलं तर पावसाळा सुरूच आहे आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संध्याकाळचं सत्र सुरू झाले. इथून कोण क्वालिफाय होणार आजच्या दिवशी ते देखील पाहूया. पहिल्या दिवशी रॉकिंग परफॉर्मन्स राहिला आहे रॉकी 11 टीमचा टेंबी कोडाबे. दुसऱ्या दिवशी मनीष 11 संघानं दर्जेदार कामगिरी करत कालचा दिवस गाजवला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ या स्पर्धेमध्ये आपण बघत तिसऱ्या दिवसाचा मानकरी कोण ठरणार या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी उर्वरित 2-2.5 तासाचा खेळ, 2-2.5 तास अत्यंत महत्त्वाचे असतील. हरी आणि मंगेशची जोडी मैदानात आनंद आपलातून कामगिरी करत असताना धावपलकरती आपण बघितलं धावसंख्या 1 आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षण तितकंसं चांगलं झालं नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकतो. 1 धाव पूर्ण केले दोन्ही बॅटरने. एकेरीने धावसंख्या पोहोचली आता 2 वरती. महत्त्वाचं षटक आहे आनंदचं. चांगली गोलंदाजी, छान गोलंदाजी मैदानावरती करत असताना आणि गुंडे स्पॉटवरती चेंडू टाकलेत. आखूड टप्प्याची फारशी गोलंदाजी केली नाही आहे आणि लेन गोलंदाजी जेव्हा केली जाते टेस्ट क्रिकेटमध्ये त्यावेळेस एक छोटीशी चूक जर आपण केली तर ती निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावरती पडत असते. खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू आलेला. यावेळेला आपण पाहू शकता थर्डमॅन पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती बाउंड्री लाईनवरती आपण पाहू शकता अतिशय वेगानं चेंडूवरती आल्या. 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावांनी धावसंख्या पोहोचले 4 वरती. ओव्हरच्या रूपानं या ठिकाणी आणखीन 1 धाव मिळते आहे आणि इथेच ते भरपूर पाणी आहे. इथेच बऱ्याच जणांनी पोहण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे जरा जपून जा, जपून जा. धावफलकावरती धावसंख्या आपण बघितलं तर धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिलं आनंदचं हे षटक अप्रतिम आहे. सुंदर कामगिरी त्यांनी केली, चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण ठेवलं आहे आणि मोठा कुठल्या प्रकारचा फटका त्यांनी आतापर्यंत मारू दिलेला नाही आहे. ऑन साईडला लॉंग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट ॲट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. आता मात्र पहा काय फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. मंगेशच्या बॅटमधनं षटकार येतोय. 6 धावांची मोहर उमटवले आणि या 6 धावाने यावेळेला षटकाची समाप्ती होते. या षटकाचा शेवट दमदार आणि शेवटच्या चेंडूवरती येत आहे 10 अप्रतिम षटकार. धावसंख्या पोहोचली ती 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. जास्त वेळ घेऊ नका. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. टीम मिटिंग होणार नाही याची काळजी घ्या. शुभम पाध्ये नेहमीप्रमाणे आपण आयोजक म्हणून या संपूर्ण स्पर्धेचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं त्यांचंही काम आहे. आता चहाची व्यवस्था झालेली आहे. शाम का समय है. सादिक राजापूरकर आपण बघितलं तर आमच्या बाजूने वळून बघतायत. आता प्रॉब्लेम काय होणार, त्यांची ही इनिंग महत्त्वाची आहे. 3 षटकं महत्त्वाची. 3 षटकानंतर त्यांना विश्रांती मिळेल. तोपर्यंत तो चहा गरम राहील की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये असू शकते. राईट आर्म ओव्हर द विकेट. संजय पाटील अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. जीवदानी स्पोर्ट त्यांचे देखील मनापासून यावेळेला धन्यवाद. आपल्याला जे बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फुलटॉस कंपनीचे. फटका इथे चांगला सजवला आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडते काय बिघडते. यावेळेला चेंडू जाईल डीप मिड विकेटला. षटकार हरीच्या बॅटमध्ये षटकार आलाय. 2 षटकार आतापर्यंत. पहिला षटकार मंगेशच्या बॅटमधनं, त्यानंतर हरीनं यावेळेला मिडल लेग समोरचा चेंडू डीप मिड विकेटला खेळला. अप्रतिम फटका होता. टायमिंग चांगलं होतं आणि यामुळे आत्मविश्वास निश्चित वाढेल. धावपलकावरती एकूण डाबा 17. ऑन साईडला 5 ऑफ साईडला 4 असा क्षेत्र रचलाय. आणखीन एकदा आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. हो 1 धाव पूर्ण केले. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. लेग बायचा इशारा करत असताना पंच सादिक राजापूरकर. दुसऱ्या बाजूला आपण मंगेशला पाहतोय. हा सामना वैतीपाडा संघासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे. प्रेक्षक प्रोलिंगच्या माध्यमातून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. गणेश कारभारी कानमंत्र देत आहेत मैदानाच्या बाहेरून.
प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीला. कळायचं होतं ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आलेला आहे. इथे आपण बघू कव्हरच्या दिशेने एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि ओ सर्व लिजेंड खेळाडू आहेत. पडल्यानंतर हसणारा खेळाडू मी पहिल्यांदाच बघतोय. होय, काळजी घ्या, कारण बाहेरून बोलणं सोपं आहे, आतमध्ये पडल्यानंतर लागल्यानंतर येस येस काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. पडल्यानंतर हसणारा खेळाडू मी पहिल्यांदाच बघतोय. यावेळेला मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येईल का? क्षेत्ररक्षण खराब झालं आनंदचं आणि त्यामुळे चेंडू थोडंसं मागे गेला. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये जो गॅप आपण पाहू शकता. 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न दोन्ही फलंदाज या 3 धावा पूर्ण करतात. आनंदचं खराब क्षेत्ररक्षण आणि 7 5 तास 3 धावांनी धावसंख्या पोहोचली. याकडनं 20 धावे संख्येवरती 23 धावा धावपालकावरती आहेत. गणेश कारभारी यांना आता एक शुभम पाध्ये साहेबांनी विचारलं चहा घेणार का? त्यांनी इशारा केला मी आता ही वेळ माझी नाही आहे चहा घेण्याची, आता मी एन्जॉय करतोय. धावपलका धाबा 23. कोणती मार्कवरती गोलंदाज संजय. 3 षटकांचा सामना आहे. 30 धाबा 23 धाबा झाले. 23 ऑन साईडला चेंडू खेळ एक 30पेक्षा जास्त धाबा करण्याचा प्रयत्न निश्चित असेल, कारण 23 किंवा 24 धाबा झाल्या तर तिथून 35-40 पर्यंत. ओ हो हो नॉन स्ट्रायकर एंडला बघा. हॅरीला धाव घ्यायची होती परंतु मंगेशने परत पाठवलंय. ही धावांची भूक आहे. आता धावपलकावरती एकूण धावसंख्या बघितली, धावसंख्या पोहोचली ती 25 वरती. 5 शतक पूर्ण झाले. 25 धाबा धावपलकावरती आहेत. सुनील बैती, गणेश कारभारी हे सगळे भारी आहेत. मैदानावरती संजय त्यांनाही आपण पाहू शकता खूप चांगली कामगिरी त्यांचीही झालेली आहे. सुरेख गोलंदाजी, वेगामधला बदल आहे, स्लोवर वन टाकलाय. चेंडू जाईल थर्डमॅनमध्ये. बॅटची कड घेऊन एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 3 षटकांचा मॅच आणि याच दरम्यान आपण बघितलं तर उर्वरित 6 चेंडूंचा खेळ अत्यंत महत्त्वाचा. पहिल्या षटकात धावा होत्या 11. या षटकात आत्तापर्यंत धावा आलेल्या आहेत 15 धाबा. त्यामुळे 11 आणि 15 26 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडू आहेत तर कमीत कमी 30च्या पलीकडे 35-40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न निश्चितच होईल या मॅचमध्ये. 26 पन्नन हरी आणि मंगेश मैदानावरती. गणेश कारभारी पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मैदानाच्या बाहेरून याला कोचिंग करतायत. तुषार. आता 2 हिरो मैदानावरती आहेत. पहिल्या मॅचमध्ये एक गेम चेंजर खेळाडू होता अर्थात मंगेश. त्याचबरोबर त्यानंतर पहिला मॅच आपण बघितला विशेष करून सफाळी संघाचा, त्यामध्ये हिरो आहे तुषार. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुलटा चेंडू नो बॉलचा इशारा. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. टायमिंग करता आलं नाही आहे. एकच जमेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 27 वरती. नो बॉल याचा अर्थ 28. खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फीटचा इशारा झाला आहे. सादिक राजापूरकर यावेळेला फीटचा इशारा करत असताना मैदानावरती आपण पाहू शकता. उत्तम प्रकारचा खेळ, उत्कृष्ट खेळ मैदानावरती. बॅटची मला वाटतं आतली कड लागली असेल, कारण इथून आपण बघितला अँगल जो आपण समालोचन कक्ष पाहतो तर बरोबर पॉईंटच्या इथे आहे. त्यामुळं चेंडू कुठे लागला हे नीटसं कळत नाही आहे. धावपलकावरती धावसंख्या 29. समालोचन कक्षामध्ये हार्दिक एक उत्कृष्ट समालोचक आणि त्याचबरोबर स्कोरची भूमिका बजावत असताना छान कामगिरी. तुषार हुशार आहे, चतुर, चालाक. आणि आता पुन्हा एकदा मंगेश स्ट्रायकर एंडला आहेत. त्याच्यावरती जबाबदारी. बॅट्समन बीट झाला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता परंतु त्यात यश मिळालं नाही आहे. यामध्ये देखील बॅटची आतली कड फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक जाईल. पॉईंटमध्ये तो क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. सुनील सर या ठिकाणी पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव अजय पडले ना त्यानंतर ते हसले होते. फार कमी जे म्हणजे क्षेत्ररक्षक असतात ते पडल्यानंतर स्माईल देतात. आत्ताही ते स्माईल देत आहेत. मला सुंदर ड्राईव्ह केलं आहे. एस्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये. आपण बघूया काय करते. 2 धाबा तर पूर्ण होतील यात काही शंका नाही आहे. 2 धाबांनी धावसंख्या वाढणार आहे. परंतु या षटकात तुषारनं हुशारीनं गोलंदाजी केली.
हॅरी आणि मंगेश दोन्ही फलंदाज त्यांनी वेळ घेत नाहीत. तिसऱ्या षटकामध्ये ते मैदानावरती आहेत आणि आता धावपलकरची धाबा 32 आहे. या षटकात आत्तापर्यंत फक्त धाबाले 6 आणि चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधले 2. अप्रतिम. यावेळेला फुलटा चेंडू ऑन साईडला खेळला. आनंद चेंडूच्या खाली येणार का नाही आहे, जजमेंट चांगलं नाही आहे. 2 धाबा दोन्ही बॅटर पूर्ण करतील. 2 धाबांनी धावसंख्या पोहोचली ती 34 वरती. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला सकारात्मक बॅटिंग करायची असते. हाणामारीचं षटक असं आपण या षटकाला म्हणतो, परंतु तसं काही घडलं नाही आहे. आत्तापर्यंत 8 डाबा आहेत. धावपलकरती एकूण डाबा 34 आहेत, 34. स्टॅकरेनला हॅरी. बॉल या वेळेला पाहिला जातोय ऑन साईडला. जर बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 5, तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवरती तुषार सज्ज आहे. अप्रतिम मारा केलाय. फटका तर चांगला आहे, परंतु आउटफील्ड यावेळेला अगदी स्लो आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न संजय चेंडूवरती येतात. 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबांनी धावसंख्या पोहोचली ती 36 वरती. शानदार कामगिरी. काय दमदार गोलंदाजी केली. वन शॉटचा इशारा झालाय. याचा अर्थ धावपलकर धाबा 35 आहेत. 36 धावांचं आव्हान यावेळेला ठेवलं गेलेलं आहे. वैतीपाडा संघाने प्रथम बॅटिंग करत असताना NCC सफाळ या संघासमोर आणि मला वाटतं चहापानाची वेळ समाप्त झाली कुंदन आपली. त्यामुळे पुन्हा एकदा काही हिंदी चांगल्या गाण्याकडे, सुपरहिट गाण्यांच्या दिशेने जाऊया. तर हे नियोजन करण्यासाठी खूप मेहनत लागते, आखणी व्यवस्थित करावी लागते. मला असं वाटतं शुभमजी की जेव्हा शेवटच्या दिवशी 22 तारखेला सकाळी आपण सेमीफायनलच्या सामने क्लिअर करू, जेणेकरून व्यावसायिक गटाला तो वेळ आपल्याला देता येईल. कारण दुरून संघ येतात, आपण वेळ वापरणार आहोत. त्याचमुळे जे सेमीफायनलिस्ट आहेत त्यांना 9 वाजता 8:30 वाजता बोलवून आपण तो स्लॉट कंप्लीट करणार आहोत. दरवर्षी TWJची एंट्री असते आणि ती टीम वेळेवर येते, पण आपण ती ॲडजस्टमेंट करतो. ती एक महत्त्वाची बाब आहे आणि संघ जे पुढच्या फेरीत पोहोचतात ते वेळेवर येतात, त्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. तर 36 धावांचा करायचा पाठलाग आणि ताटलाग करण्यासाठी 2 फलंदाज. पण आता पाहूया पहिलं षटक हाताळते कोण. गावदेवी वैतीपाडा या संघाकडून. तर पुढचा सामना आपण खेळणार आहोत
त्याची देखील माहिती आम्ही शुभम पंत यांच्याकडून घेतोय. मग पहिला अगोदर आपण वरच्या गटातून जो सामना राहिला होता श्री गणेश डोंगरीपाडा वर्सेस आई माऊली डोंगरे या दोन संघादरम्यान आपण पुढचा सामना खेळणार आहोत. लक्षात घ्या आज 2 गट एकत्र करून आपण आजचं वेळापत्रक सेट केलेलं आहे. 12 संघ खेळत आहेत. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ न घेता. दोन्ही संघांना शुभेच्छा. खरं तर शुभेच्छांचा वर्षाव तुमच्यावर होत असतो, पण तुमची मेहनत देखील खूप काही सांगून जाते आणि तीच मेहनत दोन्ही संघांना करायची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच धावसंख्या तुम्हाला जिंकण्याची शाश्वती देत नाही. तुम्हाला तुमचे प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमची कृती महत्त्वाची आणि पाहूया कृती कुठल्या खेळाडूची आपल्या संघाच्या फायद्यासाठी पुढे येते. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. लतेश पहिल्या षटकासाठी येत आहेत. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. व्यवस्थित संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाही आणि पहिला बॉल येते डॉट. मी म्हणालो होते की हा सामना देखील एका चुरशीच्या वळणावर येऊन पोहोचणार आहे. मागच्या सामन्यामध्ये तुषार यांच्या वतीने 41 धावांचं योगदान फलंदाजी करताना मिळालं होतं आणि काही खेळाडूंसाठी काही मैदानं ही यशस्वी ठरतात. तुषारसाठी हे आवडीचं मैदान असायला हवं, कारण सातत्याने त्यांचा खेळ या मैदानावर चांगला राहिलेला आहे. दरम्यान झालंय काय मैदानाच्या आतमध्ये, हवंय काय, मागणी काय, पुरवठा केला जाईल. टाइमपास करू नका. बाकी मी काहीच अपेक्षा ठेवत नाहीये. तुम्हाला सर्व काही पाणी हवं आहे, फर्स्ट एड हवं आहे, सर्व काही मिळेल. चहा आहे तर चहा सुद्धा मिळेल. शुभमजी पाध्ये स्वतः स्टेशनला गेले, म्हणजे मुख्य आयोजक या नात्याने खरंच ते उल्लेखनीय कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी त्यांची आहे की चहाची व्यवस्था वेळेवर झाले. ओव्हर द विकेट स्वीप करायचं, अपील अँड गिवन. LBW महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. सिल्वर डकवर तुषार बॅक टू पॅव्हिलियन. कारभारी कसं वाटलं? एन्जॉय. काय खूप महत्त्वपूर्ण बाबी आहेत बघा. 40+ क्रिकेट म्हणूनच का समृद्ध आहे. त्यांच्या मनात काही नसते, आम्हाला काय कमवायचं नाही, आम्हाला फक्त एन्जॉय करायचं, क्रिकेट खेळायचं आहे. आपण कित्येक वर्षांनी क्रिकेट खेळलंय आणि आता फक्त एन्जॉय करताना आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मिळेल ते प्रयत्न करण्याची धमक या खेळाडूंकडे आहे. त्याचमुळे तुषारला बाद करण्यासाठी लतेशने 100% एफर्ट्स लावले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू पोचलेले आहेत. अजूनही धावफलक NCC सफाळे संघाचा सुरू झाला नाहीये. इफेक्टिव्ह बॉलिंग लतेश यांची पाहायला मिळते, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 41 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं होतं. त्यांना 0वर बाद केलेलं आहे लतेश या गोलंदाजाने. लतेश ओव्हर द विकेट तयार जितूसाठी. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये म्हणून गोलंदाज पोचतील बॉलवर. तोपर्यंत आता कुठे तिसऱ्या चेंडूवर 1 धावफलकावर लावलेली आहे फलंदाज जितू यांनी. स्ट्रायकर एंडला आता आपण फलंदाज संजय पाटील यांना पाहतोय. गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये संजय पाटील यांची आपण पाहिलेली आहे आणि आता फलंदाजी या भूमिकेमध्ये काय देत आहेत ते आपण पाहणार आहोत. संजय स्ट्रायकर एंडला. लतेश ओव्हर द विकेट. बॅटची एज, बॉल स्लीपला. विकेट किपर बॉलचा करतात पाठलाग, पण थोडेसे कमी पडले. शॉर्ट थर्डमॅनला स्वतः रोहिदास जी येतील बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल एका धावेची होते. वर धावसंख्या 2-3 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि या द्रुतगती क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत वचक गोलंदाज लतेश यांची पाहायला मिळते, कारण त्यांनी 4 चेंडू हाताळलेले आहेत. 1 विकेट मिळवत असताना 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. तब्बल 12 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे आणि आतापर्यंत 2 धावा बनवलेल्या आहेत NCC सफाळे या संघाने. स्ट्रायकर एंडला फलंदाज जितू तयार. ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला, संपर्क झाला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. बॉल आणि शरीराचा LBW या बाद.
तशीच गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील, जी क्लासिक 70 80तली आणि 90तली गाणी आहेत ती तुम्हाला सातत्याने चौकार, षटकार किंवा विकेट जाईल तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळतील. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 विकेट्स डाऊन झालेले आहेत NC सफाळ्याचे. लतेश शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आहेत. तयार नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आनंद. 2 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 34ची गरज. ट्रॅकर आहे, पुल केलंय आणि मैदानाच्या बाहेर बॉलला गुल केलंय. येतोय हा धुवादार झंझावती षटकार. रोहिदास सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला संजय पाटील 1 धावेवर खेळत आहेत. वेगवान बॉल होता, तितक्याच दुप्पट वेगाने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय संजय यांनी. लॉंग ऑन क्लिअर करताना पॅरल स्ट्रोक येतोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. आहेत 14 धावा. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालत नाही आणि संजय पाटील तेच दाखवून देत आहेत. फलंदाजी करताना षटकार खेचतायत. पण पलटवार रोहिदास यांच्या वतीने सुद्धा 100% पाहायला मिळणार आहे. खूप चांगला ऑफ कटर त्यांच्याकडे आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता रोहिदास यांच्याकडे आहे आणि त्याच क्षमतेचा वापर ते वेळीच करतात. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आलाय पण त्यानंतर डॉट बॉल हाताळून बॅकअप सुद्धा त्यांच्याकडे रेडी आहे. तेच कुठेतरी ते दाखवून देतात. धावसंख्या 14. रोहिदासजी भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिक झाली. रोहिदास भगत यांच्यासाठी बक्षीस आहे विकेट हॅट्रिकसाठी. 500 रुपये वैभवजी वैती यांच्याकडून ते बक्षीस आहे रोहिदास भगत यांच्यासाठी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय वैभवजी वैती यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राईज रोहिदास भगत यांच्यासाठी सेट झालेलं आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला. या दुसऱ्या षटकातला धावसंख्या झालेली आहे 14. पुढचा बॉल घेऊन रोहिदास भगत तयार. आकुटप्याचा बॉल, बॅटची एज, बॉल मागे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. पूर्ण होते एक सिंगल. मधल्या काळामध्ये थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळते कारण अजूनही आपण ती प्रेक्षकांना चर्चा करताना पाहतोय पण प्रेक्षकांकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे की सामना नक्की जिंकेल कोण. कारण दोन्ही दावेदार आपल्या संघासाठी चांगलीच मेहनतीची जोड देताना पाहायला मिळत आहेत. रोहिदास जरी पहिल्या चेंडूवर षटकार खर्च करताना पाहायला मिळाले पण त्यानंतर पुढचे 2 डॉट बॉल. यावेळेस बघा आनंद मोठा फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. बॉल खूप हवेत होता. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले होते. लॉंग ऑनला कॅच ड्रॉप झाले आणि मिळतात या 2 धावा. बघा एक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आपण जर इतका जवळ पोहोचतायत, व्यवस्थित बॉल खाली येत आहेत, मग कॅच सुटण्याची शक्यता मात्र कमी असायला हवी. पण वारंवार सातत्याने आपण सकाळपासून तेच पाहतोय. कारण थोडी भीती असते मनामध्ये, आपण व्यवस्थित बॉल गॅदर करू शकणार आहोत की नाही. हा संभ्रम तुमच्या मनामध्ये जेव्हा आला तेव्हा कॅच ड्रॉप होते. धावसंख्या 17. पुन्हा एकदा आनंद त्यांच्या नैसर्गिक खेळाच्या माध्यमातून आपल्या संघाचा फायदा करतायत. बॉलला हवाई सफर घडवतायत. स्क्वेअरला क्लिअर करताना येतोय हा आनंदच्या बॅटमधून आलिशान गगनचुंबी षटकार.
ची होते वर धावसंख्या पोहोचते 23, आवश्यकता 13ची, बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण विचार केला रोहिदास यांच्या षटकाचा, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट, सिंगल, डबल आणि आता 5व्या चेंडूवर षटकार आलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकाला 7 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 13ची. हा शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा या दुसऱ्या षटकातला. फुल टॉस होता. पाहूया बॉल कुठे जातोय, तर जातोय वाईट बॉल आणि लॉंग स्टॉप क्लिअर करताना येतोय नशिबाचा चौकार. 5 धावांचा बोनस मिळतोय. एन 28 धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू 8 धावांची गरज. आणि आता मात्र हा षटकार खेचून पूर्णपणे आपला डॉमिनन्स या डावावर, या सामन्यावर आहे असंच कुठेतरी आनंद दर्शवून देतात. 6 धावांची होते वाढ आणि धावसंख्या थेट पोहोचते 34 वर. बॉल शिल्लक आहे 6, आवश्यकता 2ची. श्री गणेश डोंगरीपाडा आणि आई माऊली डोंगरे दोन्ही कॅप्टन्स लगेच यायचे टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये आपण उभे राहा. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आई माऊली डोंगरे आणि श्री गणेश डोंगरीपाडा बॅकफुटला गेले. पंच केलेल्या बॉलला कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि अशा पद्धतीने या दुहेरीने सामना जिंकलेला आहे. NCC सफाळेने अभिनंदन. NCC सफाळे, हार्ड लक टीम, गावदेवी वैतीपाडा. म्हणजेच आनंद आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला आपण टॉस